आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। आज आटपाडी जिल्हा सांगली आटपाडी येथे असणारे वरद हॉस्पिटलचे डॉक्टर अजित रावण यांचे हॉस्पिटल हे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये असताना येथे पेशंट व रुग्णांची हेळसांड करून लुबाडले जाते। कारण हे हॉस्पिटल महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये असताना इथे कोणत्याही प्रकारची माहिती किंवा बोर्ड फलक लावण्यात आलेले नाहीत। त्याबाबत सांगलीची सिव्हिल सर्जन विक्रमसिंग कदम यांचा हात असल्याने व वैद्यकीय अधिकारी यांचा आशीर्वाद असल्याकारणाने येथे पेशंटांना व रुग्णांना फसवणूक केली जाते। महाराष्ट्र शासनाची फसवणूक करून योजनेतून जो मिळणारा व रुग्णांच्या वरती केला जाणारा खर्च रुग्णांच्याकडून घेऊन महाराष्ट्र शासनाकडून घेतला जातो, असे माझ्या निदर्शनास आज आले आहे। याबाबत ह्या वरद हॉस्पिटलची SIT नेमून तात्काळ हॉस्पिटल सील करण्यात यावे व डॉक्टरांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत व डॉक्टर अजित रावण यांच्या मालमत्तेची संपूर्णतेही चौकशी व्हावी। देवा सोन्याळकर। नमस्कार, मी देवा सोन्याळकर, संपादक MH10 न्यूज सांगली। तर मी आज आलेलो आहे आटपाडी तालुक्यातील हे वरद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ड्रामा या हॉस्पिटल महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये असून तर ह्या हॉस्पिटलचा कारनामा सांगतो। या हॉस्पिटल बऱ्याच दिवसापासून हॉस्पिटल असताना ह्या हॉस्पिटलमध्ये कुठलीही माहिती शासनाला किंवा जनतेलाही दाखवलेली नाही। कुठेही त्याचा बोर्डाचा उल्लेख नाही, कुठेही या हॉस्पिटलमधील उल्लेख नाही की बाबा या हॉस्पिटल महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये आहे, असा कुठेही फलक वगैरे कुठेही लावलेला नाही। तर ह्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ दखल घ्यावी, आरोग्य विभागाने याची दखल घ्यावी आणि तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब अशोकजी काकडे साहेब यांनी तात्काळ दखल घ्यावी। आणि ह्यासाठी मी आता स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देऊन ह्या हॉस्पिटलची तात्काळ चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित ह्या हॉस्पिटलला कधी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची मान्यता मिळाली त्या कालावधीपासून आज तागायत ह्या हॉस्पिटलमध्ये कुठलाही म्हणजे असा स्पष्टपणे उल्लेख दिसत नाही की बाबा ह्या हॉस्पिटलच्या। तर ह्याच्याबाबत महाराष्ट्र शासनाला ज्या ह्यांना पेशंटची वगैरे नावं कळवून यांनी मलिदा लाटलेला आहे आणि त्याच्यावरती अनुदान लाटलेलं आहे, त्या सर्व प्रकरणाची SIT नेमून तात्काळ चौकशी झाली पाहिजे। आणि ह्यासाठी आता MH10 सांगली न्यूज तात्काळ ह्याच्यात आवाज उठवल। मी संपादक या नात्यानं आता आज आटपाडी येथील ह्या हॉस्पिटलचा पर्दाफाश करण्यासाठी आलेलो असताना मला लोकांच्याकडनं माहिती मिळालेली असताना तर ह्या सर्व प्रकरणाची तात्काळ SIT मार्फत ह्या हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे। ह्या हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत ते अजित रावण इथं बऱ्याच योजनेचे बोर्ड लावलेले आहेत, पण ह्या योजना म्हणजे त्यांच्या फायद्याच्या आणि ह्याच्या लावलेल्या आहेत, पण ह्या ज्या योजना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ह्याचा कुठेही बोर्डाचा उल्लेख नाही। त्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब आणि मुख्य म्हणजे बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी याच्यावरती तात्काळ लक्ष घालावे आणि ह्या हॉस्पिटलचा पर्दाफाश करावा, एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।